पण सर्वांचे खूप खूप आभार. आपली इन्स्टा फॅमिली म्हणा, यूट्यूब फॅमिली एवढी चांगली आहे ना की आपण कुठेही गेलो तर मला ते लोक गाईड करतात फॉर शुअर. ह्या कलरचं खूप छान वाटेल त्यासाठी आपण हा वाला घेतो. छान आहे, छान आहे, एक नंबर आहे. बॉडी आहे. हे बघा इकडे रेड नंतर ऑरेंज होतो आणि मग ग्रीन होतो. तास म्हणजे 7:30 झालेत आणि हॉटेल ऑलमोस्ट फुल आहे. प्रॉन्स आहे, स्क्विड आहे, क्रॅब आहे, बोनलेस क्रॅब आहे, चिकन आहे. व्हेज आहे म्हणून चेहऱ्याचं पडलंय मॅडम, तर व्हेज खाते ना मॅडम. आणि इकडे बघा 4ला 7 वाजता लोक आले रे. अरे आपण अजून येतात लोक. सॉलिड फेमस आहे अरे. 7:30 8लाच एवढी गर्दी असेल तर इकडे. तर मंडळी संध्याकाळचे 5:30 वाजल्याला पुण्याकडे निघालो बाहेर टू एक्सप्लोअर मँगलोर सिटी. तर आपला आता प्लॅन काय आहे, 2 बीचेस आहे, ते बीचेस वगैरे कव्हर करायचे आहेत. त्याच्या आधी आपल्याला एक ड्रेस घ्यायचा आहे, म्हणजे सुरुवातीसाठी तो ट्रेडिशनल ड्रेस आपल्याला घ्यायचा आहे. ते आपण पहिलं घेऊ कारण इकडे म्हणतात शॉप्स लवकर क्लोज होतात. आणि मग त्याच्यानंतर इकडे जे आपण घेतलं दुपारी फिश बॉलमध्ये ना, चांगलं होतं ते. आपलं चिकन सुक्का आणि चपाती मस्त होती, एक नंबर. तर आपल्याला स्वीट्स पण घ्यायचे आहेत. ताज म्हणून इकडे एक प्लेस आहे तिकडून. मग त्यानंतर मग याच्यानंतर मछलीमध्ये आपण जेवायला जाणार आहे. मछली इकडे फेमस आहे. आणि मग याच्यानंतर आपण खाणार आहे पब्बस की आईस्क्रीम, ते पण फेमस आहे म्हणतात. ॲक्च्युली काय झालं आहे, आमूची मैत्रीण पण आहे रश्मी नावाची, तिने सांगितलेलं आहे ते आपल्याला खूप काय काय. ती पण ॲक्च्युली मँगलोरचीच आहे. आणि प्लस आपला इन्स्टा फॅमिलीमधला एक मेंबर आहे, जसं नाव आहे अश्विन. तो राहतो मुंबईला, बोरवलीला, पण बॉर्न इन मँगलोर पण ब्रॉटअप इन मुंबई असं आहे. त्याला पण खूप काही गोष्टी माहिती. त्यांनी खूप हेल्प केली आम्हाला. त्यांनी इन्स्टावर सांगितलं, शेवटी मग त्यांनी आपल्याला फोनवर फॉरवर्ड केला. त्याच्यावर आपण मग गप्पा गोष्टी केल्या. नसेल त्यांनी मला खूप काही व्हॉट्सअपवर सांगितलं विथ लोकेशन फोन नंबर त्यांनी मला ते पाठवलेलं आहे, कुठे कुठे काय काय तुम्ही केलं पाहिजे मँगलोरला ते. तर थँक्यू सो मच सर्वांना. आणि अजून एक अविनाश पाटील म्हणून, त्यांनी पण मला इंस्टाग्रामवर मेसेज केला होता की हे बघा म्हणून. मी कोणाचं नाव विसरलो असेल तर खूप खूप सॉरी. पण सर्वांचे खूप खूप आभार. आपली इन्स्टा फॅमिली म्हणा, यूट्यूब फॅमिली एवढी चांगली आहे ना की आपण कुठेही गेलो तर मला ते लोक गाईड करतात फॉर शुअर. तर थँक्यू सो मच. तर आपण सर्व पहिला ड्रेस घेऊ आणि ड्रेस घेऊन झाल्यावर आपण मग आणि प्लस आमू तुझी ही पण आहे ना योगिता ताई, तिने पण सांगितलं ना. हो थँक्यू त्यांना पण. तर पहिले आपण ते चाललो त्या ड्रेसवाल्याकडे. त्याचं नाव काहीतरी पूजा समथिंग आहे आणि ते पण त्या अश्विन जे आहेत त्यांच्या ओळखीचंच आहे. ते बोलले माझं नाव सांगा तुम्ही तिकडे म्हणून. त्यांच्या वडिलांचे फ्रेंड आहेत असं काहीतरी आहे ते. पैसा बघू आता तिकडे मिळतं की नाही बघू. मिळालं तर वेल अँड गुड, त्यात राहून दुसरीकडे ट्राय करू. नाही बा इकडे कुठे देवा. हा PK डोजा पुजारी अँड कंपनी. चलो तर आपण आता आलो आहे PK डोजा पुजारी अँड कंपनीमध्ये. आपला ते बाबूचा ड्रेस घ्यायला त्या आतमध्ये. आपण त्याच्या शॉपमध्ये आलो आहे आणि जसं आपला ड्रेस दाखवू अमू, आपला असा ड्रेस पाहिजे. तो जयलक्ष्मी पण नव्हता, त्यांच्याकडे आहे वाटतं. आपण चेकआउट करूया. तर मंडळी आपण स्क्रोसाठी हे घेतलेलं आहे. हा वाला ट्रेडिशनल एकदम त्या पफ बीफवाला, ते पफ वगैरे. आणि हा कलरचं खूप छान वाटेल त्यासाठी आपण हा वाला घेतो. हां व्हेरी नाईस. छान कलर आहे. चला त्यांचाही असं शॉप आहे ना पूर्णपणे. सर्व तुम्हाला ट्रेडिशनल गोष्टी वगैरे मिळतात इकडे. एक आपलं ट्रेडिशनल जे पॅटर्न आपलं इकडे आहे मँगलोरचं, ते सर्व इकडे अवेलेबल साडी वगैरे. तर आपण त्यांच्या शॉपच्या वरती आलो ना, त्यांचं खूप मोठं शॉप आहे. हे कोणता लेवल आहे? हाँ बहुत ओल्ड शॉप है. हाँ 90 वर्ष जुना शॉप है ये बॉम्बे में. हाँ यहाँ पे सब कुर्ता वुर्ता मिलता है क्या? कुर्ता शर्ट पूरा है. हाँ ये इकडे कुर्ता वगैरे शर्ट वगैरे आहे. शर्ट वगैरे हां खूप छान आहे. इकडे बेडशीट पण आहेत. बेडशीट काय मस्त आहे ना, जाड जाड. जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तुम्ही इकडे गॅरंटी घेऊ शकता बँगलोरमध्ये. आणि रेट खूप कमी आहे. रेट कमी आहेत. त्या हिशोबाने खूप रेट कमी आहेत. हां आणि इकडे सर्व आहे बघा. इकडे शर्ट पीस, पॅन्ट पीस हे सर्व आहे बघा. इकडे शर्ट पीस, पॅन्ट पीस आहे. आणि इकडे ह्या लेवलला आहे हे सर्व. इकडे साडी वगैरे त्यांनी आम्हाला दाखवलं, साडी वगैरे इकडे हे सर्व साडी दाखवलं त्यांनी. हे बघा, हे बघा. आणि साडीच्या रेंज बघाल ना, आई शपथ सही आहे रे. 890 वगैरे, 450 वगैरे, 350 वगैरे अशी साड्यांची रेंज आहे. हा वाला बघ थोडं 390 वगैरे. मग चांगली आणि क्वालिटीवर पण छान आहे. सिल्क, टॅम्बल सिल्क सर्व
सिल्क आणि सेमी सिल्क सर्व तुम्हाला मिळतील. एक नंबर आहे बघा. तुमचा अजून एक तो सेक्शन आहे इकडे सर्व आपलं हे आहे. यहाँ पे क्या है? यहाँ पे अपना रेडीमेड रे- डेली यूज के लिए पूरा पहनते हैं ना. हां 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 ड्रेस से पूरा नाईट ड्रेस आणि इनरवेअर वगैरे सर्व इकडे या साईडला. साडी स्कर्ट वगैरे त्या साईडला. हां म्हणजे डिफरंट सेक्शन्स आहेत, 4 सेक्शन्स आहेत आणि खाली पण आपले मोठं सेक्शन आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. तर यांनी दाखवलं, खूप बरं केलं. नेक्स्ट टाइम आपण जेव्हा येऊ ना तेव्हा आपण इकडे येऊ शकतात. हे इकडचे ओनर आहेत. नक्कीच तुम्हाला काय घ्यायचं असेल ना तर या शॉपने येऊ शकता बिंदासपणे. खूप मोठं शॉप आहे इकडे पण आणि वरती पण आहे शॉप. थँक्यू सो मच. थँक्यू. हे बघा त्यांचं अजून एक शॉप आहे इकडे. हां त्यांचं अक्षय टेक्स्टाईल्स, PK डोजा पुजारी अक्षय टेक्स्टाईल. चला आतमध्ये जाऊया, खाऊया जरा. त्यांच्या अक्षय टेक्स्टाईलमध्ये पण साड्या खूप छान आहेत. हे बघा मस्तच आहे एक आणि खूप व्हरायटीमध्ये हां. हे फुल शॉप पासून ते तिकडे पण आहे, प्लस वरती पण आहे त्या साईडला. हां ही पण सुंदर आहे बघा. खूपच सुंदर. प्राईस बघ केवढी आहे. ये क्या प्राइस है? हाँ सर, ये क्या प्राइस? ये 2005 सॉफ्ट सिल्क छान आहे. थोड़ा लेस होता है. सुंदर है, कलरफुल है. छान आहे एक Soft नंबर silk. आहे. हाँ. ये सुंदर है एकदम. ही पण मस्त आहे. ये पल्लू है, ये बॉडी है. ये सेमी सिल्क बोलते हो उसको क्या? हाँ सॉफ्ट सिल्क की इमिटेशन है. ओके, ओके. 2250 का. ही 250 वाली आहे. प्योर आ जाता 8000, बरोबर 7000, बरोबर. 9000. ओके ओके अभी क्या है इमिटेशन. ओके ओके वैसा. हां तो कौन सा आया? कम में आया एक हफ्ते में ऐसा. बरोबर बरोबर. सब लोग हमको चाहिए अभी. आता आपण चाललो ॲक्च्युली याच्या तो बीचवर. तर सॉरी बीच आपल्याला मग कॅन्सल केला कारण 6:30 वाजले. आता काळोख चाललं आहे आणि बीच इकडून टाकून बघितलं ना दोन्ही बीच ऑलमोस्ट हाफ ॲन आवरवर आहेत. तर जायचे मग 7 वाजणार आणि मग अजून काळोख पडेल तर काही उपयोग नाही आहे. काळोखात काय बघणार. त्याच्यापेक्षा विचार केला की आपण ताजमध्ये जाऊ. ताजमध्ये आपण स्वीट घेऊ. तर इकडे आपण आलो आहे ताजमहल व्हेज रेस्टॉरंट अँड स्वीट स्टॉल. ताजमहल व्हेज रेस्टॉरंट अँड स्वीट स्टॉल. चल जाऊया आतमध्ये बघूया तरी काय काय मिळतं. तर इकडे आपण ह्या शॉपमध्ये आलो आहे ना तर आपण हे घेतोय बीटचा हलवा. हा काही 3 महिने राहतो का आपला जायला पण 4 दिवस लागतील ना. ते बोलले हा 3 महिने राहील. हा सिंगल पीस 30 रुपये. पण आपण हा वाला घेतला पॅकेट तर 145 आहे. तर हे सिंगल पीस घेण्यापेक्षा आपण असेच वाला घेऊ बरं पडेल ना. अशी वाला आपण 4-5 घेऊन टाकू द्यायला वाटायला. आणि खूप काही ऑप्शन आहे यांच्याकडे. मालपोहा फेमस आहे पण मालपोहाचा प्रॉब्लेम होतो ना तो खराब होतो. आणि हे पण मैसूर पण चांगलं आहे यांच्याकडे. तर आपण हा वालाच घेऊया बरं पडेल. आपण घेतलेलं 5. चला थँक्यू. तू एकच घे. ये खाने को मिलता है. हे बघा इकडे रेड नंतर ऑरेंज होतो आणि मग ग्रीन होतो असं इकडे. आपल्याकडे कसं आपला ग्रीन होतो मग ऑरेंज होतो आणि मग रेड होतो. इकडे उलट आहे. समथिंग न्यू आपल्याला माहिती पडलं आहे. तर मंडळी आपण स्वीट घेतलेलं आहे. तर मंडळी आपण जाणार होतो चुरमुरू खायला ते. पण ते ॲक्च्युली अजून 10 मिनटं पुढे होतं वगैरे. पण आम्ही विचार केला तो कॅन्सल करतो आपण आणि डायरेक्ट आपण जाऊ मछलीमध्ये जेवायला. कारण कसं आहे चुरमुरू खाल्ल्यावर आपण कितपत भूक लागली आपल्याला माहिती नाही आणि आपल्याला मछली हा प्रकार सोडायचा नाही आहे काय झालं तरी त्यासाठी. आणि प्लस कशाला आम्हाला अजून माझं पॅकिंग वगैरे आवरावर करायची आहे. कारण आता हे सामान वगैरे आपण जे घेतलं आहे साडी वगैरे ना त्याआधी आपल्याला करायला लागणार जागा आणि काय नाही. तर ते पॅकिंगला टाईम जाईल. मग लवकर झोपायचं कारण उद्या आपला प्लॅन आहे 6-6:30 वाजता निघायला. कारण की आपला पल्ला उद्या आहे डायरेक्ट मालवण. ऑलमोस्ट 11 का 12 तास आहे त्यासाठी. म्हणून विचार केला चुरमुरू आपण कॅन्सल करू. नेक्स्ट टाइम आपण मँगलोर तर पुन्हा येणार फॉर शुअर मुलीला घेऊन. तेव्हा आपण चुरमुरू ट्राय करू. तर आता आपण चाललो आहे मछली या रेस्टॉरंटमध्ये. ह्यांचं ॲक्च्युली ब्रांचेस खूप आहे म्हणतात. पण ज्या ब्रांचला मी चाललो आहे ते सर्वात चांगलं असं म्हणतात. म्हणजे तो मित्र पण मला ह्याने येते केलं होतं. म्हणजे आपला तो इंस्टाग्रामचा फॅमिली होता मिस्टर अश्विन. त्यांनी पण हाच वर आपल्याला सजेस्ट केलेला आहे त्यासाठी पुढे आपल्या घ्यायचा राईट. आणि तुम्ही इकडे पाहाल ना हे बघ मग दुकान हॉटेल आहे मुंबई मसाला. अरे मुंबई मसाला क्या बात आहे. हां इकडे पाहाल ना आता 7:30 पण नाही वाजले आहेत आणि इकडे ऑलमोस्ट दुकानं बंद व्हायला लागली आहेत. लोक इकडे खूप दुकानं बंद करतात. आणि हे मछली रेस्टॉरंट पण आहे ना 10 वाजता बंद होतं.
तर परत आपण लेट वगैरे झालो, आपण मला विचारतो जाऊया आपण रूमवर आधी आणि मग येऊ. पण परत ते आजभर आपलं करण्यापेक्षा आपण जेवणच घेऊ, कारण तसंही आपल्याला थोडंफार भूक लागलीच आहे म्हणून ते. तर ते बघ तिकडे मछली आहे आणि आपण येऊन पोचलेलो आहोत. हा बघा मछली. झोमॅटोवरची लाईन लागली मछलीमध्ये. हे लोक आहेत ग. हा ओके, आतमध्ये आणलेलं आहे. बस बसली का? अरे देवा, उतर. हां, आता आपण आतमध्ये आलो आहे आणि आत्ताच म्हणजे 7:30 पण नाही झालेत आणि हॉटेल ऑलमोस्ट फुल आहे. अमो चहा इच्छा होते बघा ना, ऑलमोस्ट फुल आहे ना हॉटेल. चहा ऐसा हो, सही आहे रे. चल आपण जाऊया आतमध्ये. नको नको, आतमध्ये जागा असेल ना कुठेतरी. हां ठीक आहे, थांब इकडे बसतो ना. हां ठीक, हरकत नाही. रेस्टॉरंट यांचं असं आहे आणि विचार करा 7 वाजले ना, इकडे पूर्णपणे लोक लवकर जेवतात हे बघा ना पूर्णपणे. हां, मग लोक खूप लवकर जेवतात यार. मला सही आहे. चला आपण जेवण घेऊया. तर इकडे आपण आलेलो आहोत ना रेस्टॉरंटमध्ये. काय काय आयटम बघा, मछलीमध्ये प्रॉन्स आहे, स्क्विड आहे, क्रॅब आहे, बोनलेस क्रॅब आहे, चिकन आहे, फिश आहे, मशरूम, हे सर्व. आणि काय काय रेट ॲज पर साईज आहे. प्रॉन्समध्ये घी रोस्ट, मसाला फ्राय, डीप फ्राय, सुका वगैरे, मग स्पेशल करी वगैरे आहे, नीर डोसा विथ करी आहे, व्हेज बिर्याणी आहे. खूप ऑप्शन आहे. पण हे कसं आपण पहिल्यांदाच गोष्टी पाहतोय या, कारण आपल्याकडे अशा गोष्टी काय मिळत नाही. हिंगा, उदहा, कुली मुंची, पना ओपकरी, आपल्याला जे नेहमी खातो आपण तेच घेऊ, बरं पडेल. म्हणजे 7ला ओपन होतं, 7:20 झाले आहेत आणि ऑलमोस्ट हॉटेल फुल आहे. ऑलमोस्ट विचार करा काय. आणि इकडे बंद होत, आणि हॉटेल बंद पण 10 वाजता होतं. मला बोलत नाही, इकडे खूप काही गोष्टी लवकर बंद होतात. ते हॉटेल पण 10 वाजता बंद होतं. ॲक्च्युली इकडे वाटतं लवकर जेवतात असं मला तरी वाटतं. हां बरोबर आहे, लवकर जेव्हा, लवकर झोपा, लवकर दुकान उघडा, म्हणून दुकान पण लवकर बंद होतं. तर अमू व्हेज आहेत. अमून सांगितले नीर डोसा विथ करी, व्हेज करी. आणि माझा आहे प्रॉन्स मसाला आणि नीर डोसा. आता त्यांच्याकडे फक्त थाली आणि बिर्याणीच असतं, आता डिफरंट आयटम मिळत नाही. आता मी सांगितलं तर आहे, कारण ऑप्शन खूप आहेत. मला ॲक्च्युली काय माहिती नाही काय असतं ते, त्याच्यामुळे थोडं मला डायसी वाटतंय. पण ठीक आहे, चांगलं असतं. प्रॉन्स आपलं चांगलं असतं, काय टेन्शन नसतं. प्रॉन्सचं कुठे चांगलं असतं म्हणून प्रॉन्स सांगितलं. बाकी खूप काही फिशचे नावं आहेत, मग आपल्याला फिश माहिती नाही कुठचं असतं, म्हणून बेस्ट प्रॉन्स आहे किंवा चिकन. ॲक्च्युली काय चिकन दुपारी खाल्लं होतं मी. हां बघतो. हां नाही, आणि काही चपाती वगैरे रोटी काय नाही, नीर डोसा. आणि चिकन मी दुपारी खाल्लं होतं म्हणून मग चिकन नाही घेऊ शकतो मला फक्त, म्हणून मी प्रॉन्स ट्राय करतो या टायमाला. आणि सर्व्हिस खूप फास्ट आहे. आलं पण हा नीर डोसा आहे, यातून थोडा रस्सा आहे, प्रॉन्स करी आणि व्हेज आहे. व्हेजचं काय आहे मुळे? हां बघ तेच कसं व्हेज आहे म्हणून चेहऱ्याचं पडलंय. मॅडमचं व्हेज खाते ना मॅडम, चांगलं आहे. चल आपला प्रॉन्स करी ट्राय करूया आपण आता. आणि प्रॉन्सवाला आयटम तर मी ट्राय केलं आहे. कोळंबी आणि ही करी जी होती ना, ट्राय केली मी. टेस्ट खूप छान आहे. कोळंबीची एक नंबर आहे. म्हणजे करी जी आहे ना ती मस्त आहे. म्हणजे कमीत कमी मला म्हणजे कमीत कमी मला 3-4 लोकांनी रेकमेंड केलं की मछलीमध्ये जेवा म्हणून. एक नंबर आहे यार. मॅडम तेरा बघा मॅडम खाते व्हेज ना म्हणून. मंडळी आपण निघालोय जेवण पण लगेच झालं आणि आपलं जेवण पण लगेच झालं. बघा किती वाजले, 8च वाजलेत. आपण ऑलमोस्ट 7:30ला आलो होतो, अर्धा तास आपण जेवलो पण. आणि आता वेटिंग मग एवढी आहे. अरे देवा महाराजा,
हां महारी टोपी गंडेरी सही आहे. मुंबईला 7:30 हां मुंबईला 7:30ला कोण नसतो हॉटेलला, सर्व 9-9:30 नंतर येतात. आणि इकडे बघा चायला 7 वाजता लोक आले रे. अरे आपण अजून येतात लोक. सॉलिड फेमस आहे अरे. विचार करा मी 9 वाजता विचार करतो यायचा, जर 9 वाजता आलो असतो वेटिंग काय मिळाली तिकडे यार. अरे देवा महाराजा काय एवढं आहे मला कळतच नाही. सांग चला आता जेवण झालं 8 वाजलेले आहेत. आता आपण जाऊया द फेमस आईस्क्रीम खायला पब्बसचं. जे मी प्रॉन्स मसाला खाल्ला ना खूप चांगला होता, खूप मस्त होता. त्यांचं फ्राय पण होतं, चिली वगैरे पण होतं. पण आता वाटतं फ्राय ट्राय करायला पाहिजे असं वाटत होतं आता. पण ठीक आहे आपण फ्राय कोकणामध्ये ट्राय करू जेव्हा शनिवार आपण बॅक टू लांजा टू मुंबई करणार ना तेव्हा. येस आपला लांजाला पण जायचं आपण विचार करतोय. इथेच कुठे पब्बस आहे. तर इकडे आलो आहे आपण पब्बासला. पब्बासचं इकडे हे यांचं आय थिंक सो हॉटेल पण आहे आणि आईस्क्रीम पार्लर पण असं वाटतं आहे. पण हे घ्यायचं काय कळत नाही. लाईन बघ केवढी आहे. कुठे आहे म्हणजे हे लाईन कुपनला आहे. मी बघ उतरून बघ मी गाडी लावून साईडला. 5ला घेशील आईस्क्रीम. अरे काय आहे 7:30-8लाच एवढी गर्दी असेल सर्वीकडे. अच्छा ऐसा हो. तर मंडळी फायनली आपण आपल्या रूमवर आलेलो आहोत. किती वाजल्यामध्ये 8:30 ना रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. आपण आपला आजचा दिवस खूप छान गेलेला आहे, मस्त गेला. सकाळी आपण 2 मंदिरं केली, शॉपिंग केलं, पाहिजे एवढं शॉपिंग केलं मॅडमने. तिच्यासाठी, मुलीसाठी, आईसाठी, साऊसाठी, बहिणीसाठी, साठी असो. प्लस येताना आपण आईस्क्रीम खाल्लं, मछलीमध्ये जेवलो, मग बापूसाठी ड्रेस घेतलेला आहे. म्हणजे दिवस आजचा खूप चांगला गेला आहे. आणि ॲक्च्युली मला माहीत नाही 7:30ला भूक पण लागली होती, पण मछलीचं मला आश्चर्य वाटतं आहे. नॉट ओनली मछली, पण जे पण आता पबासमध्ये गेलो तिकडे पण लाईन लागली लोकांची. म्हणजे 7-7:30ला 8 वाजता लोक एवढी फुल होतात म्हणजे रेस्टॉरंट वगैरे. आणि मोस्टली 10ला लोक झोपतात वाटतं इकडे सर्व. सही आहे. चला तर मस्त आपला दिवस गेला आहे. खूप हॅपी नोटवर आपला हा ब्लॉग संपूया. तो आपला येणार आहे मँगलोर टू मालवणचा प्रवास. होपफुली आपण मालवणपर्यंत उद्या जायचा विचार करतोय. बघू जे काय तुम्हाला पुढे पाहायला मिळणारच आहे. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. आणि अजून एक गोष्ट, हा रूम आपल्याला पडला 2400 रुपये. सीझन आहे म्हणून. नॉन सीझनला 1800ला पडतो AC वाला. त्यासाठी चला बाय बाय.